कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने महापूर येऊन हजारो एकर शेती पाण्याखाली गेली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पुराच्या पाण्यात मातीमोल झालंय। शासनाकडून आता नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होतील आणि तुटपुंजी मदत जाहीर होईल। मात्र ही मदत पुराने सडलेलं आणि नुकसान झालेलं पीक काढण्यासाठी पुरत नाही। त्यामुळे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याने तुटपुंजी मदत करण्यापेक्षा कायमस्वरूपी महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करा असं पोट तिडकीचं गारहाण सरकारपुढे मांडलंय। सरकार मायबाप तुम्ही हेक्टरावर मदत जाहीर करणार, 5-25 हजार तुम्ही मदत देणार, 5-25 हजारची तुमची मदत आम्ही घेऊन हे सडलेलं पीक काढायला सुद्धा ते पुरत नाही हो। वर्षाला पूर येणार, वर्षाला तुम्ही आम्हाला मदत करणार, वर्षाला तुमची आम्ही मदत घेणार, मग वर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार काय? त्यापेक्षा जो महापूर कसा रोखता येईल ह्याकडे लक्ष द्या, ह्या उपाययोजनेकडे लक्ष द्या आणि वर्षाला पूर येऊन आम्ही आमच्या नरड्याला गळपाट लावून घेण्याचा जो विचार करतोय तो विचार थांबवा। तो बोगदा कुठला फोडणार आहे ना तो फोडा आणि ह्या आसवांचा बांध जो आमचा फुटा लागलाय तो रोखा। 5-6 दिवसात पाऊस पडल्यावर जर एवढा भीषण महापूर येत असेल तर 8-15 दिवस पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल ह्याचा विचार तुम्हीच करा। तुमची मदत नको, पण हा महापूर वर्षाला येणारा कसा रोखता येईल ह्याकडे लक्ष द्या। ही सरकार मायबाप तुमच्या चरणी विनंती करतोय। सरकार मायबाप हा महापूर कसा रोखता येईल ह्याकडे लक्ष द्या, ह्या उपाययोजना राबवण्याकडे लक्ष द्या।